राज्यातील 29 मनपा क्षेत्रांमध्ये मतदानाला सुरुवात सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत करता येणार मतदान, तर उद्या लागणार महानगरपालिकांचा महानिकाल। मुंबईमध्ये 227 जागांसाठी आज मतदान, ठाकरे बंधूंविरुद्ध युतीची थेट लढत। मुंबईसह राज्यभरामध्ये 2869 जागांसाठी निवडणूक, 15,908 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये होणार काही। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क, नागपुरातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये जाऊन केलं मतदान करण्याचंही केलं भागवतांनी आवाहन। मतदानापूर्वी बाप्पाच्या चरणी यशवंत किल्लेदार लीन, तर अमित साटवांनीही घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। तीन मतदान केल्यानंतर चौथा मतदान झालं तेव्हा लाईट लागला नाही। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अंकुश काकडेंनी नोंदवला आक्षेप। सर्वसामान्यांसह नेत्यांचंही सकाळच्या सत्रातच मतदान, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, अंबादास दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क। राज्य निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार, मध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये सोडण्यास मनाई, केवळ रांगांचं चित्रीकरण करण्यास दिली परवानगी। भाजपनं पुण्यासह देशामध्ये केलेल्या कामावर जनतेचा विश्वास, आम्ही केलेलं काम पुणेकरांसमोर ठेवलं, मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला विश्वास। रात्रभर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून पैशांचा पाऊस, जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल, अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप। अभिनेता अक्षय कुमारनंही बजावला मतदानाचा हक्क, सकाळी पहिल्या सत्रामध्ये खिलाडीनं केलं मतदान। नागपुरात भाजपचे उमेदवार भूषण शिंगण्यांवर जीवघेणा हल्ला, प्रतिस्पर्धी उमेदवारानं केला हल्ला। मतदानापूर्वी ठिकठिकाणी हिंसाचार, निवडणूक पूर्व हिंसाचार, अनेक जण जखमी, चाकू हल्ला, तोडफोड, मारहाणीच्या अनेक घटनांमध्ये वाढ। ईव्हीएमला जोडण्यात येणारं पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र असल्याची माहिती। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये नवा ट्विस्ट, भाजपचे बंडखोर मुकेश सहाणे यांना ठाकरे गटाचा पाठिंबा, भाजपनं तिकीट कापल्यानं मुकेश सहाणे अपक्ष म्हणून रिंगणात। ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आमने सामने, शिवसेना पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। राजकोट वनडेमध्ये पाहुण्यांची सरशी, 7 विकेट्सनं टीम इंडियाचा उडवला धुव्वा, मालिकेमध्ये 1-1 ची बरोबरी।